नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या अगदी जीवाभावाचा आहे. तो विषय म्हणजे पैसा. आपण सगळेच मेहनत करतो पण तरीही हा पैसा हातात का टिकत नाही? चला यामागचं खरं कारण शोधूया. हा प्रश्न मला सांगा कोणाला पडत नाही. आपण शेतात रक्ताचं पाणी करतो, घाम गाळतो, पण पैसा तो येतो कसा आणि जातो कसा याचा पत्ताच लागत नाही. खरंय की नाही? अहो, पैसा जातो तरी कुठे विचार केला तर बघा, कधी घरात लेकीबाळीचं लग्न निघतं, कधी सणवार येतात आणि नको तेव्हा आजारपण दारात उभं टाकतं किंवा जुनं कर्ज फेडायचं असतं. पैसा आला की त्याला जाण्यासाठी जणू काही 1000 वाटाच तयार असतात. पण मग एक विचार मनात येतोच की आपल्याच आजूबाजूला काही लोक आहेत जे आपल्यापेक्षा कमी कमवतात तरीही किती शांत, किती सुखी आयुष्य जगतात. अशी काय जादू आहे त्यांच्याकडे? तर मित्रांनो, याचं उत्तर आकड्यांमध्ये नाहीये. ते दडलंय आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये. पैशाचा खेळ आहे ना, तो गणिताचा कमी आणि आपल्या डोक्याचा म्हणजे मानसशास्त्राचा जास्त आहे. आणि हेच गुपित उलगडणारं एक भन्नाट पुस्तक आहे मॉर्गन हाउसल यांचं द सायकोलॉजी ऑफ मनी. हे पुस्तक काय सांगतं माहितीये की तुम्ही किती कमवताना याच्यापेक्षा तुम्ही त्या पैशासोबत वागता कसं, विचार कसा करता, हे 100% जास्त महत्वाचं आहे. चला तर मग हे मोठं ज्ञान फक्त ऐकून सोडून नाही द्यायचं, ते आपल्या रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं हे समजून घेऊया एका सोप्या गोष्टीमधून. ही गोष्ट आहे आपल्याच गावातल्या 2 शेतकऱ्यांची आणि त्यांच्याकडून आपण शिकणार आहोत 7 महत्वाचे धडे. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा नीट ऐका. पैसा हुशारीने नाही तर शहाणपणाने टिकतो. कमावणं एक वेळ सोपं आहे, पण तो टिकवणं खरं कसब तिथेच आहे. आता आपल्या गोष्टीतले ते 2 शेतकरी बघा. दोघंही सारखीच मेहनत करतात, सारखंच कमावतात. पण पहिला शेतकरी काय करतो? पैसा आला रे आला की लगेच खर्च करून टाकतो. आणि दुसरा, तो खर्च कमी ठेवतो आणि त्यातून थोडी थोडी बचत करतो. हाच फरक आहे, हाच तो शहाणपणा. आता दुसरा धडा हा तर आपल्याला आरसा दाखवणारा आहे. खरी श्रीमंती ती जी दिसत नाही. हो, श्रीमंती म्हणजे दिखावा करणं नाही. आपल्या गोष्टीतला पहिला शेतकरी, आहाहा, काय थाट असतो त्याचा. मोठी गाडी घेतो, मुलाचं लग्न तर असं करतो की गाव बघत राहतं. पण हे सगळं कशावर? कर्जावर. तो बाहेरून श्रीमंत दिसतो पण आतून कर्जाच्या डोंगराखाली दबलेला असतो. आणि दुसरा शेतकरी, त्याच्या डोक्यावर 1 रुपयाचं कर्ज नाही आणि घरात अचानक काही गरज लागली तर त्यासाठी थोडी बचत आहे. खरा श्रीमंत कोण मग? तोच जो आपल्या कुटुंबाला सुरक्षितेची सावली देतो. तिसरा धडा तर आपल्याला आपली शेतीच रोज शिकवते. तो म्हणजे संयम. धीर धरा, कारण पैशाच्या बाबतीत घाई केली ना की नुकसान ठरलेलंच. अहो, आपण आज पेरणी केली की उद्या लगेच पीक हातात येतं का? नाही ना. त्याला वेळ द्यावा लागतो. ऊन पाऊस खाऊन ते वाढतं. तसंच आहे पैशाचं, त्यालाही वाढायला वेळ लागतो. रातोरात पैसे दुप्पट करून देतो वगैरे बोलणाऱ्यांपासून 4 हात लांबच राहिलेलं बरं. आता चौथा धडा, नशीब आणि धोका. हे आयुष्याचे 2 सोबती आहेत. सगळंच काही आपल्या हातात नसतं हे मान्य करायला हवं. कधीकधी आपण जीव तोडून मेहनत करतो पण निसर्ग साथ देत नाही. तर कधी कमी मेहनतीतही नशिबाने भरघोस पीक येतं. दोन्हीसाठी तयार राहायला हवं. आणि मग येतो 5वा आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा धडा. पैशाचा खरा उपयोग काय? मोठी गाडी, बंगला? नाही. पैशाचा खरा उपयोग आहे सुरक्षितता. वाईट काळात जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा हाच पैसा आपल्या मनाला धीर देतो. आता इथे बघा, एकदम सोपं गणित आहे. समजा घरात कुणी आजारी पडलं आणि अचानक 5000 रुपयांचा खर्च आला. आपला पहिला शेतकरी, ज्याच्याकडे काहीच बचत नाही, त्याला काय करावं लागेल? लोकांपुढे हात पसरावे लागतील, कर्ज काढावं लागेल. पण दुसरा शेतकरी, ज्याच्याकडे 10,000 रुपये बचत आहे, तो हा खर्च एकदम आरामात करू शकतो. बघा, हीच आहे बचतीची ताकद. संकटकाळी कुणापुढे झुकावं लागत नाही. 6वा धडा आहे कर्जाबद्दल. कर्ज गरजेसाठी घ्या, दिखाव्यासाठी नाही. म्हणजे बघा, शेतीसाठी, घरासाठी कर्ज घेणं समजू शकतो. पण शेजाऱ्याने घेतला म्हणून महागडा मोबाईल घ्यायला कर्ज काढणं हे शहाणपणाचं नाही. असं कर्ज फक्त ओझं बनतं. आणि 7वा, शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा धडा, इतरांशी स्वतःची तुलना करणं सोडा. आपलं आयुष्य आपल्या हिशोबाने जगा. शेजारच्याने 4 चाकी घेतली म्हणून आपणही कर्जात बुडून गाडी घ्यायची, यात काय अर्थ आहे? त्याचं कर्ज आपल्याला कुठं दिसतंय? आपलं अंथरूण बघून पाय पसरावेत हेच खरं. बरं, हे 7 धडे तर कळले. पण आता तुम्ही म्हणाल की हे सगळं करायचं कसं? सुरुवात कुठून करायची? थांबा, त्याचीही सोय आहे. आता आपण बघूया काही एकदम सोपी पावलं जी आपण आजच्या आज सुरू करू शकतो.
तर आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही 5 पावलं. पहिलं, प्रत्येक कमाईतून मग ती कितीही छोटी असो थोडी रक्कम बाजूला काढाच. दुसरं, ही रक्कम घरात ठेवू नका, बचत गटात, बँकेत किंवा पोस्टात ठेवा, जिथे ती सुरक्षित राहील. तिसरं, गरज नसलेल्या गोष्टींसाठी कर्ज घेणं टाळाच. चौथं, आपल्या मुलांना लहानपणापासूनच बचतीची गोडी लावा. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, वाईट दिवस सांगून येत नाहीत, त्यांच्यासाठी नेहमी तयार राहा. तर मग या सगळ्या बोलण्याचा सार काय आहे? सार इतकाच आहे की पैसा हे फक्त एक साधन आहे. जसं आपलं नांगर किंवा खुरपं. जेव्हा आपण या साधनाचा शहाणपणाने वापर करतो तेव्हा आपण फक्त पैशावर नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्यावर ताबा मिळवतो. ही एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, पैसा आपला मालक नाही तर आपला नोकर असला पाहिजे. आपण पैशावर राज्य केले पाहिजे, पैशाने आपल्यावर नाही. शांतपणे जगा, विचार करून खर्च करा आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा. यापेक्षा मोठं सुख नाही. जर ही माहिती तुम्हाला खरंच उपयुक्त वाटली असेल तर या प्रयत्नांना एक लाईक नक्की द्या. हा शहाणपणा आपल्या गावातल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचावा यासाठी हा संदेश शेअर करा. आणि असेच सोप्या भाषेतले महत्त्वाचे विषय समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.